मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। कुर्ला, विद्याविहार, सायन, दादर, परेल भागामध्ये पाऊस जोरदार कोसळतोय। पावसामुळे काही भागामध्ये पाणी साचलंय। मुंबईत पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। गरज असल्यासच घराबाहेर पडावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय। सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय। खरं तर रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी या ठिकाणी लावलेली आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस संततधार सुरू झालेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि या साचलेल्या पाण्यामधून वाहनांना मार्ग काढताना अडचणी येतात। लोक रस्त्यावरती पडू नयेत असं आवाहन करण्यात आलेलं आहे, कारण पुढील 4 तास आणखी महत्त्वाचे आहेत। कुर्ला, विद्याविहार, सायन, दादर, परेल भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे। मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी सतर्क राहावं, गरज असल्यासच घराबाहेर पडावं असं आवाहन सुद्धा महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे। तर पुणे जिल्ह्यासाठी पुढील 4 तास रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। तिकडे रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे तिकडे सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। बारामतीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊयात। मुंबईमधून अक्षय कुडकेलवार मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत। रत्नागिरीमधून राकेश गुडेकर, पुण्यामधून अविनाश पवार आणि बारामतीमधून देवा राखुंडे। अक्षय, तुझ्याकडे सुरुवातीला येते। रात्रीपासून जो पाऊस कोसळतोय त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या आहेत। सध्याची परिस्थिती काय आहे, कारण पुढचे काही तास सुद्धा महत्त्वाचे असणार आहेत? तृप्ती, आपण जर बघितलं तर मुंबईमधल्या पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे, कारण मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये पाऊस जो आहे तो आता पावसाची जी मुसळधार होती ती आता रिपरिपमध्ये परिवर्तित झालेली आहे। मात्र असं असलं तरी मुंबईमध्ये येत्या काही तास मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। महानगरपालिकेने देखील त्या संदर्भातल्या सूचना संपूर्ण नागरिकांना दिल्या आहेत। नागरिकांना आवाहन केलेलं आहे की नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये आणि परिस्थिती देखील तशीच आहे, कारण मुंबईतल्या संपूर्ण मुंबईभर काळेशार ढग दाटून आलेले आहेत तृप्ती। आणि याचाच आपण जर बघितलं तर कुठल्याही क्षणी पुन्हा मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल अशी परिस्थिती आहे, कारण सकाळी देखील असंच होत होतं, कारण काहीशी पाऊस विश्रांती घेत होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या आणि त्यामुळं मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं होतं। मुंबईच्या नालेसफाईवरती देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, कारण मुंबईचे नाल्या असेल त्यासोबतच मुंबईची गटारं ती ओसंडून वाहत होती। अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी गेल्या वर्षी पाणी भरलं नाही त्या ठिकाणी देखील या वर्षी पहिल्याच पावसात पाणी भरायला सुरुवात झाली। त्यामुळं आपण जर बघितलं तर फक्त मुंबईच नाही तर मुंबईचा आजूबाजूचा परिसर असेल, म्हणजे मुंबई असेल, नवी मुंबई असेल, पनवेल असेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली या सर्वच परिसरामध्ये मुसळधार पावसाने आज हजेरी लावली आणि मुसळधार पावसाचा इशारा, धोका हा मुंबईसाठी अजूनही कायम आहे। त्यामुळं आपण देखील NDTVच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करूया की नागरिकांना खरंच गरज नसेल तर त्यांनी घराबाहेर जाणं टाळावं आणि आपला जीव धोक्यात टाकणं टाळावं, कारण रस्त्यावरची वाहतूक देखील खोळंबली होती। लांबच लांब साधारण 5 ते 8 किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा आज मुंबईच्या रस्त्यांवर दिसून आल्या होत्या। यासोबतच मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकल जी आहे ती देखील खोळंबली होती। पश्चिम रेल्वे असेल, मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल, हे खोळंबली होती। नव्यानं मुंबईकरांची एक अपग्रेडेड आणि उच्च मध्यमवर्गीय मुंबईकरांची लाईफलाईन होऊ पाहणारी मुंबईची मेट्रो मार्गिका ही देखील खोळंबली। नवी जी अंडरग्राऊंड मेट्रो सुरू झालेली आहे, भुयारी मार्ग मेट्रोचा, त्या ठिकाणची देखील आचार्य अत्रे चौक स्थानक परिसरामध्ये मेट्रो देखील खोळंबली। या सगळ्यात आपण जर आता बघितलं तर मुंबईकरांची जे प्रवासाची जी सुविधा आहे त्या सुविधेवर या पावसाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आणि त्याचमुळं मुंबईकरांना सातत्यानं हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महानगरपालिका बाहेर न पडण्याचं आवाहन करत आहे। निश्चित अक्षय, माझ्यासोबत असाच राहा। आता पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यात अविनाश, काय नेमकी परिस्थिती आहे? मुंबईत सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे। जो जोरदार पाऊस कोसळत होता आता हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे। पुण्यात सध्या काय आहे? ज्या प्रकारे मुंबईमध्ये पाऊस आहे त्याच प्रकारे पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस असा कालपासून पडताना दिसत आहे। सकाळी काही ठिकाणी उसंत घेतली होती, मात्र पुन्हा एकदा 10-11 वाजल्यापासून पुन्हा एकदा हा पाऊस सुरू झालेला आहे। सातत्याने पाऊस पडताना दिसतोय आणि त्याच्यामुळे पुण्याच्या अनेक सखल भागात देखील काही ठिकाणी पाणी साचल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळाली। यासोबतच पुण्यामध्ये जे काही पुणेकर बाहेर पडले होते नोकरीकरिता ते सकाळी ट्रॅफिक जामच्या समस्येमध्ये अडकल्याचं चित्र पाहायला मिळालं। एकूणच पुण्यामध्ये सातत्याने हा पाऊस पडताना दिसतोय। आजचाही पाऊस हा सुरूच आहे। पुणे वेधशाळेने या पद्धतीने अंदाज व्यक्त केलेला आहे, त्यानुसार
पुणे शहरासह पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये रेड अलर्ट दिला गेलेला आहे. त्याच्यामुळे पुण्यामध्ये सतर्कतेचं आवाहन हे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये याचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. एकूणच पुणे शहरामध्ये जी परिस्थिती आहे ती ग्रामीण भागामध्ये आहे. सगळ्याच तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय. आपण बारामतीचं चित्र पाहिलं त्याच पद्धतीने इंदापूर असेल, भोर असेल, मावळ असेल, इकडे आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर या सगळ्या भागांमध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसतोय आणि विशेषतः शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण हा मान्सून पूर्व पाऊस आहे. या पावसाने उघडीप दिलेली नाहीये. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचं देखील नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये आता जो रेड अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे आता संध्याकाळी नागरिकांना घरी जाताना देखील नागरिकांना धास्तावलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एकूणच कालपासून आपण पाहतोय ठिकठिकाणी जे पाणी साचलं त्याच्यामध्ये कार असतील, दुचाकी असतील हे अडकण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. खरं तर पुणे महानगरपालिकेने नाले सफाई आणि रस्त्याच्या डागडुजींच्या बाबत वेळेवर काळजी न घेतल्याचं चित्र दिसत आहे. त्याच्यामुळे पुणेकरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुण्यामध्ये मेट्रो देखील महत्वाची आहे. मेट्रो ही काही ठिकाणी भुयारी मार्गातून गेलेली आहे. या ठिकाणी देखील काही अंशी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे एकूणच सगळ्या परिस्थितीचा बोजवारा उडाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. आणि हा जो पाऊस आहे तो सातत्याने पडतोय. पुण्यामध्ये आता सुद्धा संध्याकाळी इथे पाऊस सुरूच आहे आणि रात्री काल तर संपूर्ण रात्रभर पाऊस पडलेला आहे. काही ठिकाणी वीज खंडित झालेली आहे. अजूनही तो वीज पुरवठा सुरळीत झालेला नाहीये आणि आता देखील पाऊस पडतोय. तो रात्री देखील वाढण्याची शक्यता आहे. आणि पुणे वेधशाळेने ज्या पद्धतीने अंदाज दिलेला आहे त्यानुसार आता सतर्क राहण्याची गरज आहे. निश्चित अविनाश, देवा, खरं तर मे महिन्यामध्ये जून सारखा पाऊस कोसळतोय. पुण्यामध्ये थांबलेला पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. ग्रामीण भागात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे. बारामतीत काय परिस्थिती? रात्री उशिरापर्यंत सुरू आणि त्याचा परिणाम म्हणून बारामती मधील परिसरातील ओढे नाले जे आहेत ते अगदी मिळाले. अगदीच या काही अंशी कालवा जो आहे तो बारामतीच्या काठेवाडी आणि लिमटेक या परिसरात 2 ठिकाणी फुटून गेला. अगदीच पुणे सोलापूर महामार्गाची जी परिस्थिती झाली होती, रस्ता जे झाला होता अगदी त्याच पद्धतीची अवस्था इंदापूर बारामती मार्गाची झालेली होती आणि ती वाहतूक देखील बंद करण्यात आली होती. मंदावला गेला, पाऊस गेला. लगेच दुपारी निश्चित देवा, तुमच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करू. सध्या तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. रत्नागिरीमध्ये मी जाते. राकेश, रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. काय नेमकी परिस्थिती आहे सध्या रत्नागिरीत? नक्कीच कालपासून मुसळधार पावसाने रत्नागिरीत बसायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा फटका साहजिकच जनजीवनावरती देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. काल प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यासाठी देण्यात आलेला होता. मात्र आज दुपारी जी नवीन माहिती प्रशासनाकडून हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज दुपारनंतर ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट आणि उद्या देखील रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. त्यानुसार आपण जर सकाळपासूनच पाहायला गेलं तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि याचा फटका देखील जनजीवनाला बसताना पाहायला मिळतोय. नद्या ज्या आहेत त्या दुथड्या भरून वाहू लागलेल्या आहेत. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी देखील ओलांडलेली आहे. तर दुसरीकडे खेड दापोली मार्गावरती पुरुषमध्ये नदीच्या पुराचं पाणी हे रस्त्यावर आलेलं होतं आणि त्यामुळे तेथील जे पुलाचं काम चालू होतं त्या पर्यायी मार्ग होता त्या पुलाच्या ठिकाणी तो वाहून गेल्यामुळे खेड दापोली हा मुख्य मार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे आणि तिथली जी वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे गुहागर आणि चिपळूण मार्गावरती देखील काही प्रमाणात पाणी आल्यामुळे तेथील वाहतूक देखील विस्कळीत झालेली होती. त्याचप्रमाणे मंडणगडमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मंडणगडमध्ये गेल्या 24 तासामध्ये जवळपास 211 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गेल्या 24 तासामध्ये मंडणगड तालुक्यामध्ये पडलेला आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक फटका हा मंडणगड तालुक्याला बसलेला आहे. आणि त्यामुळे वेसवीमध्ये मंडणगड तालुक्यातील वेसवीमध्ये जे एक गाव आहे त्या ठिकाणी एका घराच्या बाजूची संरक्षक भिंत देखील कोसळलेली आहे. त्या ठिकाणी काही घरांना तडे देखील गेलेले आहेत. आपत्ती व्यवस्थापनची जी टीम होती ती देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणाला जीवितहानी झालेली नाहीये. पण एकूणच आपण जर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर आज सकाळपासूनच पावसाची संततधार रत्नागिरी जिल्ह्यात होताना पाहायला मिळते. प्रशासनाकडून देखील नागरिकांना सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी असं आवाहन केलेलं आहे. तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरती देखील अर्धवट कामाचा फटका
वाहन चालकांना बसताना दिसून येतोय, कारण परशुराम घाटात संरक्षक भिंतीचं काम अर्धवट स्थितीत आहे आणि त्यामुळे घाटामध्ये देखील चिखल मिश्रित पाणी जे आहे ते रस्त्यावर येताना पाहायला मिळते आणि त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। तर दुसरीकडे संगमेश्वरमध्ये महामार्गाचं काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे संपूर्ण चिखल या कामादरम्यान झालेला आहे आणि त्याचा फटका देखील अनेक वाहनांना बसतो आणि तिथे देखील वाहतूक संत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकूणच या अर्धवट कामांचा फटका देखील वाहन चालकांना बसताना दिसून येतोय। पण सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि जनजीवन जे आहे ते काही प्रमाणात विस्कळीत देखील झालेलं पाहायला मिळतं। पण याचा सर्वाधिक फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसलेला दिसून येतोय, कारण हे दिवस जे आहेत ते पेरणीचे दिवस आहेत, पण गेले 8 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जमीन जी आहे पूर्णतः भिजलेली आहे, ओळी झालेली आहे आणि त्यामुळे जर पेरणी करायची असेल तर किमान 2 ते 3 दिवस पावसाने विश्रांती घेणं आवश्यक आहे, सूर्यप्रकाश पडणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तो थांबेल, म्हणजे पाऊस थांबेल तेव्हाच कुठेतरी शेतकऱ्यांना पेरणी करता येईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या जिल्ह्यांना पावसाचा फटका बसलेला आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। राकेश गुडेकर रत्नागिरीमधून या संपूर्ण परिस्थितीची माहिती देत होते। मुंबईमधून अक्षय कुडकेलवार आणि पुण्यामधून अविनाश पवार, बारामतीमधून देवा राखुंडे यांनी त्या भागातली जी परिस्थिती सध्याची आहे त्या संदर्भातले अपडेट्स दिलेले आहेत। धन्यवाद तुमचे खूप खूप या संपूर्ण माहितीसाठी आणि पुन्हा एकदा तुमच्या संपर्कात राहू विविध अपडेट्ससाठी।